मित्रांनो गाडी फसलेली आहे, फुल ऑपरेटिंग चालवली आहे गाडीची. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे जनुनाच्या देवीवर. नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आता दुपारचे वाजले 4 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. तर मित्रांनो फर्स्ट टाईम मी जाणार आहे जनुना तलाव फिरण्यासाठी आणि माझ्यासोबत येणार आहे माझे 2 मित्र पण. आणि सध्याची आम्ही झालेलो आहे रेडी जाण्यासाठी. आणि या गाडीनं आम्ही आता गाडी जरा ढकलेली आहे, नवी गाडी आहे त्यामुळे. आणि हे 2 मित्र आहे. तर आता मित्रांनो आपण जाऊ जनुना तलाव फिरण्यासाठी. लय मजा येणार आहे मित्रांनो, ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो आम्ही झालेलो आता जाण्यासाठी रेडी. आणि हे आहे माझे 2 मित्र, हाय प्रणव आणि हाय बिट्टूदा. आणि हे आहे त्याची गाडी नवी. आता याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो ही गाडी तुम्हाला दिसणार आहे, काऊन की आम्ही या गाडीनं फिरायला जाणार आहे कुठे काऊन की याच्यानंतरचे ब्लॉग 1 नंबर येणार आहे. आणि आम्ही चाललो आता झालेलो आहे रेडी जाण्यासाठी. तर चला मग. In my mind, I can't escape even if I try to. Little too late to weaken too kind. My heart is on fire and I'm burning alive, so I guess I'm not fine. Still trapped in my mind. The date been in my mind for days. Wish I could get away. You know it is. मित्रांनो आतमधला रोड असा जरा खळबळा आहे, बाकीचा रोड 1 नंबर चांगला होता. आणि इकडे आजी फिरून राहिल्या एकट्या. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे जनुनाच्या देवीवर. देवीचं मंदिर आहे मोठं, तुम्ही बघू शकता इकडे पहाडावर. आणि इकडून सगळं आमचं गाव दिसते असं आहे मित्रांनो जमा. आणि इकडे केलेलं आहे आम्ही गाडी पार्क. मित्रांनो आता जाऊ पायऱ्यांवर. तर चला मग. हे आहे मित्रांनो मंदिराचा गेट. फायनल मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे वर पायऱ्याजवळ. बघू शकता किती छानपैकी मंदिर आहे देवीचं. आणखी मित्रांनो एकूण दिसत आहे जनुना तलाव. आणि हे मंदिर रेणुका माताचं. तर आपण जाऊ आतमध्ये. फायनल मित्रांनो दर्शन झालेलं आहे कंप्लीट. आता आपण पिऊ पाणी. थंड आहे का पाणी? पाणी पेनं झालं. आणि आता आपल्याला भेटलेलं आहे डॉगेश भाई. एवढं डॉगेश भाई हाय मित्रांनो, डॉगेश भाईचा मित्र छोटा डॉगेश भाई. मित्रांनो एकदम शांतपैकी वातावरण आहे, एकदम सुंदर. आणि थोडं इकडे गेले की बघायला भेटते जनुना तलाव, जे की आपण आता जाणार आहोत बघण्यासाठी. बघू शकता किती मोठा आहे. एकदम शांत वातावरण आहे मित्रांनो मंदिराचं. ते झोका खेळून राहिले, ते एकदम छानपैकी झोका पण लागलेला आहे. आणि इकडे घसरगुंडी पण आहे खाली. तिकडे आहे मित्रांनो, कुठून काही दिसत नाही. मित्रांनो फिरणं झालेलं आता मंदिर. आपण जाऊ आता जनुना तलावावर. तर चला मित्रांनो आता आपण जाऊ जनुना तलाव फिरण्यासाठी. पेट्रोल वाचवणं चालू आहे मित्रांनो. बिना पेट्रोलची गाडी पाहून राहिली आमची. मित्रांनो काम चालू आहे तलावाचं. हे गेट चालू आहे. You know it isn't safe for me to be in this headspace. Drunk and I miss you unless I'm just drunk. Told me to swim then you watched as I sunk. I can't forgive you, no I'm not that dumb. मित्रांनो आम्ही चाललो डायरेक्ट आतमध्ये. I cannot breathe through toxic skies. मित्रांनो गाडी फसलेली आहे, फुल ऑपरेटिंग चालवली आहे गाडीची.
फायनल मित्रांनो गाडी निघलेली आता आणि आठी आलेलं आहे JCB. असं आहे मित्रांनो जनुना तलाव. याचं मित्रांनो रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये थोडंसं कामं चालू आहे त्यासाठी. आणि इकडे केलेली आम्ही ना गाडी पार्क. आता आपण जाऊ वर. चला मग झालं तर मित्रांनो पायऱ्या कोणती वर जाणं पडते. आता मित्रांनो खतरनाक मजा येणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे जनुना तलाव. बाप रे बाप काय रे बाई. मित्रांनो आता तुम्ही बघणार आहे जनुना तलाव. 1 2 3. वाव बघू शकता मित्रांनो किती मोठा जनुना तलाव आहे आणि एकदम साफ पाणी आहे. तिकडे काका नावामध्ये बसलेले आहे, नाव चालवून राहिले. आणि मित्रांनो मी फर्स्ट टाइम आलेलो आहे जनुना तलाव बघण्यासाठी. आणि हे दोघंजणं 4-5 वेळा गेलेले आहे. किती मोठा तलाव आहे मित्रांनो, बाप रे बाप. तर आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे तलावच्या जवळ. पहिले आम्ही इकडे त्या भिंतीवर उभं होतो आणि आता पाणीच्या जवळ आलेलो आहे आम्ही. बघू शकता पाणी किती जवळ आहे आमच्या. आणि मित्रांनो पोरं सेफ्टीच्या सोबत येऊन राहिलो. घरी आईबाबाला सांगितलेलं आहे आणि काही काही पोरं आईबाबाला सांगत नाही, डायरेक्ट चालत जातात कुठेच्या कुठे फिरायला. असं तुम्ही करत नाही जायचो. आणि कचरा गिचरा टाकून देतात एवढ्या चांगल्या जागावर मित्रांनो पोरं. आले हातपाय काय मित्रांनो पोरं तिकून कुदतात आंघोळ करण्यासाठी. आणि मित्रांनो इकडे होत आहे सनसेट. बापरे एवढा मोठा खोल आहे का रे. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे पाण्याच्या जवळ. तुम्ही बघू शकता एवढ्या जवळ आमच्या पाणी आहे आणि इकडे पुरा तलाव आहे आणि इकडे सनसेट पण होऊन राहिला किती छान प्रकारे. Baby, baby, bye, bye. Gotta move on with my life. Well, at least I'm gonna try. Don't you hear me in the night? Cause I'm probably home crying. Don't you know that I'm still trapped in my mind? I cannot breathe through toxic. मित्रांनो दोघांचे फोटोशूट. इकडे किती मस्त सुंदर वाटत आहे, मस्त सनसेट पण होत आहे. आणि मी सध्या उभा आहे पाण्यामध्ये. जास्त मित्रांनो आतमध्ये आम्ही काही जात नाही कारण की लय खोल आहे. आणि मित्रांनो तुम्हाला आठी येणं असलं तर घरच्यांची पहिले परमिशन घेत जा आणि मग कुठे जात जा फिरायला. तसं घेत नाही जात जाऊ कारण की लय रिक्सी काम आहे. उलचक बी पाय समोर गेला की खतम विषय. आणि तिकडे तुम्ही बघू शकता किती सुंदर डॅम दिसत आहे. मित्रांनो मी बसलेला जरा दगडावर आणि समोरचे जे नजारे होऊन राहिले किती एकदम सुंदर वाटून राहिले मित्रांनो. ते बसून एकदम दिल गार्डन झालेलं आहे. बघू शकता सनसेट सगळ्यात भारी दिसून राहिला मित्रांनो आम्ही जाणार आहे थोडं समोर काऊन की आज तलाव लय मोठा आहे आणि तिकडे जरा पक्षी आलेले आहे. घेऊन जाईन रे कोणी. बिट्टूदाची टोपी राहील ती तिकडे ठेवलेली आहे, कोणी घेऊन जाणार. अटी मित्रांनो विदेशातून पक्षी येतात फिरण्यासाठी आणि हे जे तलाव जे आहे ना हे इंग्रजांच्या काळामधलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे आजी धोतर कपडे धुवत आहे. तर मित्रांनो हे काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी थोडं जायची कोशिश करतो. पहिले इकडे होते आम्ही थोडं दूर आलतो तर ते उडून गेले ते. धीरे आपण त्यांच्यासमोर जाऊ. हे बघू शकता अशा प्रकारे ते उलटात आणि लय सारे बसलेले आहे मित्रांनो इकडे. थोडं समोर जाऊ. हे बा कशा प्रकारे ते उडून राहिले.
आम्ही चाललो घरी आणि तलावले करतो आम्ही टाटा बाय बाय. तर चला खाली उतरण्यासाठी बराबर उतरणं पडते, नाही तर डायरेक्ट सीधा घसरून खाली. किती जवळ तलावाचं पाणी दिसत आहे. मस्त मजा आली मित्रांनो आज. असंच आता याच्यानंतरचाही ब्लॉग चांगला येणार आहे, कारण की आम्ही जाणार आहे 5-6 दिवसामध्ये कुठेतरी फिरायला अजून. ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघजा. ते दगड आहे तर बराबर चालता पण येऊन नाही राहिलं. किती मोठे मोठे दगड आहे तुम्ही बघू शकता खाली. आणि चढ उतार करू करू जरा दम बी येऊन राहिला. आणि इथे सगळेजण लोक आंघोळ पण करत आहे. लय जण मित्रांनो आंघोळ करायला पण येतात सकाळी दुपारी संध्याकाळी. आता उन्हाळा चालू आहे ना, त्याच्यामुळे लय लोक दिसतात तुम्हाला आंघोळ करताना. आणि हे चढलेलं आहे दगड वर. आता आपण चढूया भीतीवर. पायऱ्या पाहत मित्रांनो तुम्ही किती डेंजर आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही कशावर चालून राहिलो. इकडे पुरी खाई आहे आणि इकडे पण पुरी खाई आहे. इकडे गेलं की गेलं डायरेक्ट वर जाणं आहे. आणि हे सगळे झाडं मित्रांनो जुन्या जमान्यातले आहे. आणि काय काय मित्रांनो याच्यावर बी चालतात पोरं. अटून मित्रांनो डायरेक्ट उडी मारतात आंघोळ करण्यासाठी. ज्याला पळता येते मित्रांनो तो पळते, ज्याला पळता येत नाही तो जमिनीवर पळते. तर मित्रांनो एवढा चांगल्या लोकेशनला आपण करू आता बाय बाय. आपण जाऊ आता खाली. चला पायऱ्या मित्रांनो एवढा डेंजर आठवल्या. दुसऱ्या पायऱ्यावर पाय टाकले डायरेक्ट खाली. आता आपण जाऊया पायपाच्या खालून. अरे किती मोठ्या गाड्या येऊन राहिल्या आलेल्या आहे. आता आपण बसू गाडीवर. पैपई चालायचं. आणि इकडे छोटंसं बजरंगबलीचं बी मंदिर आहे. आणि इकडे पुरा काम चालू आहे मित्रांनो तलावाचं. आता मित्रांनो आम्ही जाणार आहे थोडं समोर काय आहे बघण्यासाठी. आणि मित्रांनो खाया प्यायचं सगळं पार्क बी बनणार आहे मोठं. कामले ताकदमध्ये चालू आहे मित्रांनो इकडे. फायनली मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे गेटच्या बाहेर. काय गेट मी चालून राहिलो गाडी, नवी गाडी. हो कशी एक्सपिरियन्स वाटते जरा ब्लॉगर चालू आहे. आपल्याला फोटो गिटो काढता येत नाही. अरे मी You pollute me with your lies. Thought I'd die along with my sense of time, and I'm not alright. Feel trapped in my mind, I can't escape even if I try to. Little too late to weaken too kind. My heart is on fire and I'm burning alive, so I guess I'm not fine. Still trapped in my mind, can't breathe in toxic skies. आता आम्ही आलेलो आहे रस पिण्यासाठी. रसगुल्ला मस्त खायला मित्रांनो आता आलेले आहे रस. रस बीस पेनं झालं. आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी. Weaken too kind, my heart is on fire and I'm burning alive, so I guess I'm
I find, still trapped in my mind. Singing why, oh why you lie. Every time I die a little inside. I'm like आता मित्रांनो आम्ही चाललो कीर्तन ऐकायला. आमच्या घरापाशी कीर्तन लागलेलं आहे. काल लागल तो आणि आज दुसरा दिवस आहे. तर चला भजन करी महादेव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम. भजन करी महादेव, राम तुझे सदा शिव. मुक्ता फळाची जय देव जय देव जय. मित्रांनो 2 घंट्याच्या नंतर कीर्तन ऐकून आम्हाला भेटलं कीर्तनाचं फळ जे की आहे केळं. baby, baby, bye, bye. Gotta move on with my life. Well, at least I'm gonna try. Don't you hear me in the night? 'Cause I'm probably home crying. Don't you know that I'm still trapped in my mind? I cannot breathe through toxic skies.